3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारलेत, त्याच्या उत्तराची मी वाट बघते. कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा, कष्ट करणार आहे. त्या शेतकऱ्याला हार्वेस्टरमधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत. ही एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डिस्ट्रेस, महाराष्ट्र आणि देशावरचं कर्ज, त्याच्यावर जो इंटरेस्ट भरावा लागतो, भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन, जगाची, त्याचा आपल्या देशावर इम्पॅक्ट. आज डॉलरचा भाव तुम्ही बघताय, त्याच्यानंतर ऑइल इम्पॉर्ट्स, खूप कॉम्प्लेक्स ह्या गोष्टी आहेत, फार गंभीर ही विषय आहेत, राज्य आणि देशासमोर आव्हानं आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा की एवढं मोठं मॅन्डेट आलेल्या सरकारने ह्या विषयांवर बोललं पाहिजे. आणि मी स्वतः पार्लमेंटवर गेल्यावर हे बजेट सेशन असणारे, हे सगळे विषय आम्ही फार गांभीर्याने चर्चा या सगळ्या विषयांवर सरकारकडे मागणार आहे. पालकमंत्री एक कुटुंब आहे, त्यांना बहिष्कार केलेला आहे, त्या मुलीला एड्स झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे आता त्या कुटुंबांनी, पोलिसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे, म्हणजे मागणी केलेली आहे, जशी कलेक्टर ऑफिसला तक्रार केलेली आहे. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी पसरवल्याचं नाही, माझं म्हणणं आहे, एक तर अफवा काय, एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी, कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल. आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो, आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये एक शाळा अशी आहे, इथे सगळ्या ज्या मुलांना एड्स आहे किंवा अशा बॅकग्राऊंडची सगळी मुलं एकत्र शिकतात, त्यांना राज्य पुरस्कार दिलेला आहे. मी गेले अनेक वर्ष चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्या शाळेबरोबर काम करते. त्याच्यामुळं ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून काढली पाहिजे. त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं, अनेक पेशंट्स आज जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण असे सगळ्यांनी विषय हाताळले पाहिजेत. काही पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे, उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते, मुख्यमंत्री दावोसला गेलेत, म्हणजे यादी जाहीर करूनच ते दावोसला गेलेत की काय, असा प्रश्न आता निर्माण होतो. मी तुम्हाला खरं सांगू, मी माझं काम खूप गांभीर्याने, मी पॉलिसी मेकर आहे, आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे, ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे, मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उबग आला ह्या विषयांचा, ॲक्च्युली मला उबग आला आहे की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत, ह्याच्यावर चर्चाच होत नाही. मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलं आहे, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उबग आला आहे. मला हे प्रश्न विचारू नका. बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल, मी काही उत्तर द्यायला तयार आहे. तर कोण, कुठला पालकमंत्री, कुठलं डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे. लेट्स गेट सिरियस. रायगड आणि नाशिकमध्ये जे पालकमंत्री नियुक्त केलेले होते त्याला सुद्धा लगेच 24 तासाच्या आत स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सहपालकमंत्री, हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे, तर नेमकं काय, त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नेमकं? हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट्स तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत. अनकॉन्स्टिट्यूशन म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही, अशा पोस्ट
देण्यामध्ये आपला राज्य कदाचित एक नंबरला असेल देशात. मी असं कधीच नाही. नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जातं सहपालकमंत्री. तुम्हाला सांगू कसली नाराजी, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले, सेवा सोडून बाकी सगळं चाललंय हो राज्यात. हे किती अस्वस्थ करणार आहे. पॉलिसीवर का चर्चा होत नाही? पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला असता की हरकत नाही, ही लोकशाही आहे, पण पॉलिसीवर वादच होत नाही आहेत, पॉलिसीवर चर्चाच होत नाही. 2 महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली? काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे, कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे की हेच सरकार होतं आधी, ह्याच सरकारने मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये एक टेंडर कॅन्सल केला. हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर, आता मागचेच पण ह्यांचंच सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षाच्या सरकारचं टेंडर ह्यांनी कॅन्सल केलं आहे. आता हे किती चिंताजनक आहे. का टेंडर कॅन्सल केलं आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हार्वेस्टरमध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते, मी जाऊन त्यांची गाठ घेणार आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं, आत्ताही तुमचंच सरकार आहे, मग हे काय आहे? हे तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय? याचा त्यांना सांगावं लागेल. त्यांच्या काही घरचे पैसे नाही आहेत, हे आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना. बीडचे जे पालकमंत्री आहे ते अजितदादांकडे दिलेला आहे. आता तरी बीडची परिस्थिती आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर ज्या घटना असतील त्या कमी होतील असं वाटतंय तुम्हाला? बघूया ना काय होतंय. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं काय, अक्षय वेट अँड वॉच. शिंदे यांचा एन्काउंटर झाला. एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत किस्सा सांगितला, धनंजय मुंडे पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती, घर फुटते असं गोपीनाथ मुंडेंना त्यावेळी सांगितलं होतं. एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी जर सांगितलं असेल तर त्यांना माहिती असेल बऱ्याच गोष्टी. पाटेचा षडयंत्र रचलं. भुजबळ साहेब असे म्हणले की मग ते उद्धव ठाकरे काँग्रेसने तरी होते, शरद पवार खरगे तरी वाद झाला, बैठक संपली आणि मी म्हणालो की पुन्हा आपण उभारी घेऊ, पक्ष उभा करू. मात्र हे षडयंत्र कोण रचलं याचा शोध लागत नाही. ते आता मुंडेने सांगावं. खरंच हे षडयंत्र होतं, काय होतं? तुम्हाला खरं सांगू, मला ह्याच्यातलं फारसं माहिती नाही. एक दुसरं, मी इतिहासात इतकी रमत नाही, मी वास्तवतेत जगते. ते सगळं उगाळून तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडणार आहे का? या राज्यातली महागाई बेरोजगारी कमी होणार आहे का? पीक विमा होणार आहे कमी का? म्हणजे काय बेनिफिट काय? आणि एवढं जर कुणाला असेल तर एखाद्याने PhD करावी त्याच्यावर. माझं म्हणणं आहे की मी लोकप्रतिनिधी या राज्यात हे 5 वर्ष लोकांची सेवा करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिले, तू मेमे करण्यासाठी नाही हो माझ्या मतदारांनी मला दिलेलं. नेगेटिव्ह काय होऊ शकतं याच्यात? नेरेटिव्ह कसलं नेरेटिव्ह? आम्ही नेरेटिव्हसाठी नाही हो काम करत. आम्ही तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आमचा पक्ष काम करतो. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान याच्यासाठी आमचा पक्ष काम करतो. आम्ही जुना सगळं काढून उकाडून ताई, शिवसेनेच्या हे आमचं राजकारणच नाही. शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळते. उदय सामंत काही आमदार पुढून भाजपच्या मत जातील असं संजय राऊत म्हणतात आणि याच्यावरती सध्या चर्चा सुरू आहेत. काय वाटतं तुम्हाला, तसं होऊ शकतं? भाजप असं करू शकतं का? मला यातली फारशी माहिती नाही, कारण महागाई, बेरोजगारी, होणारा भ्रष्टाचार, कॅन्सल होणारे कॉन्ट्रॅक्ट्स, शेतकऱ्यावर होणारा अन्याय किंवा हार्वेस्टर झालेले खून, झालेले महिलांवरचे अन्याय, ही फार गंभीर विषय आज आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. राज्याची इकॉनॉमी आणि असलेलं लोन आणि त्याच्यावरचं भरायला लागणारा इंटरेस्ट, त्याच्यातून राज्य पुढे कसं चालणार आहे. आणि पुढे अनेक डेटा, हे माझं म्हणणं नाही आहे, पार्लमेंटरी डेटा असं सांगतो की एक मॉनिटरी पॉलिसी असते, ती मॉनिटरी पॉलिसी इथून पुढे देशाची, राज्याची काय असेल, ही खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत. मला विचाराल तर हा राज्य आणि देश इज एन इकॉनॉमिक चॅलेंज. मी अजून क्रायसिस शब्द वापरत नाही आहे, कारण का ही सगळी माहिती आपल्याला पुढच्या बजेट्समध्ये येईल. पण साधारणपणे या देशाची जी मॉनिटरी पॉलिसी आहे किंवा जे फिस्कल डेफिसिट जे दिसतंय हे वाढतानाच दिसतंय, इन्फ्लेशन वाढताना दिसतंय. त्यामुळे ह्याच्यातून बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची, म्हणजे जे वाढतंय त्याच्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण का डॉलर, आत्ता लोक म्हणत आहेत, हे मी म्हणत नाही, आय रिपीट, की जे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत, ते म्हणतात 90-90च्या पुढेही डॉलर जाऊ शकतो.
अशी जर परिस्थिती आली तर ह्या देशासमोर खूप मोठी आव्हानं असणार आहेत. काही अक्षय शिंदे याचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह आहे ते न्यायालयाने उपस्थित केलेलं आहे. ती चिंताजनक बाब आहेच. काल दिवसभर ती मी टी व्हीवरही पाहिली, आज सकाळी वर्तमानपत्रातही ती वाचली. त्यामुळे अक्षय शिंदेची केस असेल किंवा परभणीची केस असेल, परभणीच्या केसमध्येही जी घटना घडली परभणीला त्याच्यातही खूप प्रश्नचिन्ह आहेत, कारण का ती डेथ इन कस्टडी झालेली आहे. त्यामुळे सोमनाथचं नक्की काय झालं परभणीमध्ये ह्याचीही एक पारदर्शक इन्क्वायरी ही झाली पाहिजे. ही आमची अनेक दिवसाची मागणी आहे. आणि मला वाटतं तिथून परभणीवरनं एक लाँग मार्चही सुरू झालेला आहे जो मुंबईच्या दिशेने येतोय. आणि परभणी असेल किंवा बीड असेल, या दोन्ही घटना अतिशय वेदना देणार आहेत. आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्याच्या मागून इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत, हे खरंच धक्कादायक आहे की महाराष्ट्रात अशा घटना होत होत्या. हे खूप अस्वस्थ करणार आहे. वाल्मिक कराडला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली आहे. काही भाजपचाच हात या वाल्मिक कराडला होता का? आणि पुण्यामध्ये अनेक प्रॉपर्टी घेण्यामध्येही दत्ता खाडेंचं नाव आहे. मला खरंच याची माहिती नाही, पण जशी जशी माहिती येईल त्याप्रमाणे आता आपण पुढे बघूया पुढे काय होतं. पण जो डेटा बाहेर येतोय हा अस्वस्थ करणारा आहे. आणि अर्थातच त्या सगळ्याच बीड आणि परभणीच्या दोन्ही केसेसमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे न्याय त्या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला दिला पाहिजे. काही नवाब मलिकांची पुन्हा चौकशी होणार आहे. स्वतः समीर वानखेडेंची बहिणीने बदनामी केली आहे समीर वानखेडेंची, अशा प्रकारची तक्रार केली होती आणि न्यायालयाने आता नवाब मलिकांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मला काय या केसची फारशी माहिती नाही आणि माझा अभ्यासही नाही त्या केसचा. काय आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे? आमचा एक तर महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये मीटिंग आहे. त्याच्यात आमचे सगळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मित्र पक्षाचे नेते भेटणार आहेत. पुण्यामध्ये आज आमच्या संघटनेबद्दल अमोलदादा कोल्हे, मी असतील, आमचे अध्यक्ष असतील, आम्ही पक्ष पुण्यासमोरची आव्हानं, पुण्यामध्ये अनेक प्रश्न होत आहेत. मागच्याच आठवड्यात मी पुणे म्युन्सिपल कमिशनरकडे गेले होते. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पोल्युशनचा प्रश्न असेल, ही मोठी आव्हानं शहरामध्ये आहेत. आणि आज नगरसेवक नाही, नगरसेवक नसल्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जायचं एक मोठा प्रश्न हा त्यांच्यासमोर होतो. आणि ही इलेक्शन्स लवकर झाली पाहिजेत, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की शहरामध्ये नक्की काय चाललंय याचा आढावा ही घेणं महत्त्वाचं आहे. कारण का ट्रॅफिक सुटतच नाही आहे, ट्रॅफिकचा प्रश्न, पाणी असेल, कचरा असेल, आणि नवीन जी गावं मध्यंतरी घेतली त्यांच्या अंगणवाडी, आशा वर्कर यांचे प्रश्न अनेक वर्ष महिने प्रलंबित आहेत. त्या सगळ्याची एक चर्चा आणि फॉलोअपसाठी आम्ही मीटिंग घेतो. राज्यामध्ये खतांचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तसं ट्विट सुद्धा तुम्ही केलं होतं. नाही, ह्या गोष्टी अनेक महिन्याने वर्षभर झालेल्या आहेत. मागच्याही सेशनमध्ये भारतातल्या अनेक खासदारांनी हा विषय मांडलेला आहे. आणि हे फक्त काय आम्ही बोलतोय असं नाही, सत्तेमध्ये असलेलेही खासदार दिल्लीमध्ये ह्याच्याबद्दल बोलत आहेत. खत असेल, बियाणं असतील, वाढणारी महागाई असेल, हमी भाव असेल, आणि एक पॉलिसी जी सारखी केंद्र सरकार बदलत राहते ही एक्सपोर्ट्सबद्दल. म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी साखर आणि कांदा याला इतका उशीर करतं हे सरकार अनेक वेळा की जो हमीभाव हक्काचा 2 पैसे जेव्हा शेतकऱ्याला मिळणार असतील तेव्हा ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ते मिस द बोट. कारण का जेव्हा खरं तर तुटवता जगामध्ये असतो तेव्हा एक खूप मोठी संधी असते आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे कमवायची, पण तो पटकन निर्णय अनेक वेळा घेतला जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड भारतात नुकसान. सर, मुंबईची मीटिंग आहे नेमकी मीटिंग कशावरती आहे, काय चर्चा होण्याची आहे? कारण तुमच्या देखील उद्धव ठाकरेंनी देखील साहेबांची भेट घेतली. कालच्या त्या मीटिंगमध्येही मी एकत्र नव्हते. आणि आज संध्याकाळी आमचे सगळे नेते मुंबईत आहेत. तुमच्या इथल्या ब्युरोवाल्याला सांगा त्यांना भेटायला, ते क्लॅरिफिकेशन देते. पुण्यामध्ये एक नवीन आजाराची साथ आढळलेली नाही, हे बघा आपल्या लाईफस्टाईल आणि पोल्युशन इतकं वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी सातत्याने व्हायरसेस असतात ते म्यूट होत असतात. त्यामुळे आरोग्य
बद्दल फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी या देशाने कोविडवर सगळे मनभेद राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लढलेलो आहोत आणि हे जग लढलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या विषयांबद्दल गांभीर्याने रिपोर्टिंगही आपण करताय आणि तुम्ही गांभीर्याने हे लोकांपर्यंत आणताय, ह्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतं. हो, आत्ताच राजेश, जेव्हा नुसता महाराष्ट्र नाही भारताचा इतिहास लिहिला जाईल, त्याच्यात जेव्हा कोविडची नोंद आणि आरोग्यमंत्री म्हणून जेव्हा नोंद लिहिली जाईल त्याच्यात राजेश टोपेंचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. हे मी म्हणत नाही, केंद्र सरकार पण म्हणतं. ताई, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून मी नाराजी नाट्य राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत आहे. हसन मुश्रीफ असं म्हणतात की लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री आहे, प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण थोडीशी चर्चा महागाई बेरोजगारीवर करूया का? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ही खूप मोठी आव्हानं देशासमोर आहेत आणि चांगल्या पॉलिसींवर चर्चा करूया ना. आता पालकमंत्री कोण कुठे होणार इज नॉट माय बिझनेस बाबा. मी त्याच्यासाठी नाही निवडून आलेले, मी लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी निवडून आले. हे दुर्दैव आहे राज्याचं ना, की राज्याचं काम पुढे होण्यापेक्षा हे रोज तुमच्या चॅनलवर सिग्नल काय देतो आपण राज्यामध्ये सिग्नल इज नॉट अ गुड थिंग. महापालिका 21 TMC पाणी मागते, पण जलसंपदा विभाग 16 TMC पाणी देते. महापालिकेचं म्हणणं आहे की तो पाणी कोटा आहे तो ओढावा, पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले की त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तुम्हीच तुमच्या पाण्याची व्यवस्था करा, अतिरिक्त जो कोटा आहे तो वाढवून दिला जाणार नाही. त्यांनी जी सूचना केली आहे ती योग्यही आहे. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, की आज इथून पुढे आपल्याला वाढती लोकसंख्या, आपली पाण्याची गरज आणि त्याचं मॅनेजमेंट ह्याच्यात फार गांभीर्याने विचार करायला लागेल. रिसायकलिंग हे करावंच लागेल. जगामध्ये रिसायकलिंग होतं, एवढे करोडो रुपये हे सरकार खर्च करत असतं, त्यातले काही निधी इथून पुढे रिसायकलिंगसाठी करावाच लागेल. आता पाणीचं सरप्लस आहे, पाणी आहे असं सरकार सातत्याने म्हणते. जर पाणी आहे तर त्याला काय हरकत आहे, पण रिसायकलिंगची जी सूचना आली आहे ती अतिशय योग्य आहे. ऊर्जा विभागामध्ये जवळपास 99 कोटी थकीत आहेत, म्हणजे वीज बिल आहे ते भरलेलं नाही आणि त्यामुळे ऊर्जा विभागावर सुद्धा याचा अतिरिक्त भार आहे तो पडताना पाहायला मिळते. ऊर्जा मंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, तर हे एक आव्हान आता सरकारसमोर असणार आहे, वीज बिल वसूल करणं. नाही, वसूल कशाला, बरंचसं मोफतच दिलं ना इलेक्शनमध्ये सरकारने मोफतच वीज दिली होती. त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी वीज फुकट देऊ असं सरकारने सांगितलं असेल, इकॉनॉमिक प्लॅनिंग केलंच असेल ना त्यांनी काहीतरी. आता कसं, आता त्यांना वीज फुकट द्यावीच लागेल, कारण का त्यांची कमिटमेंट आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, वीज बिल देऊ, भगिनींना 2100 रुपये देऊ, 7-12 कोरा करू, या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत, कारण का त्यांनी कमिटमेंट्स केलेल्या आहेत त्या सगळ्या. बघू आता त्यांनी DPTC वगैरे बोलवतीलच ना. आणि नॉर्मली मी डिपार्टमेंट वाईज पत्र लिहित असते प्रत्येक मंत्र्याला, आणि माझ्या मतदारसंघात जास्ती PWD, PMC आणि नॅशनल हायवेज वगैरे असे खूप प्रश्न येतात. आणि शेतकऱ्यांचे जे येतात ते शेती मंत्री आणि केंद्र सरकारशी निगडीत जास्त असतात आमचे, कारण हे सगळं तिथूनच म्हणजे केंद्र सरकारमधूनच हे सगळे जे एक्सपोर्ट्सचे निर्णय असतात किंवा या सबसिडीज असतात. आणि कालच मी जे बोलणार आहे माझ्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये, की माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आली आहे की महाराष्ट्राच्या शेती मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं आहे की बरेचशा स्कीम्स ठेवायच्या आहेत पण केंद्र सरकार पैसे देत नाही, म्हणून महाराष्ट्र सरकार ते इम्प्लिमेंट करू शकत नाही, असं तुमच्याच एका चॅनलवर काल बातमी आली आहे. त्यामुळे अर्थातच हा इश्यू खूप गंभीर आहे. मी तो पार्लमेंटमध्ये रेज करणार आहे की महाराष्ट्रावर केंद्र सरकार का अन्याय करते, जी सबसिडी शेतीची यायला पाहिजे ती का वेळेवर येत नाही आहे. वाल्मिक कराड यांच्या संपत्ती पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूरमधील बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून आली. त्याची इन्क्वायरी आता कोर्टाचीही चाललेली आहे आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी, बीडच्या केसमध्ये असेल किंवा परभणीच्या केसमध्ये असेल, ती पारदर्शकपणे व्हावी. आता हार्वेस्टर्सचा जो उल्लेख तुम्ही सगळ्यांनी केला, त्या हार्वेस्टर्सचीही जी केस चाललेली आहे त्याच्यात कोणीही घाबरू नये, कारण का शेवटी शेतकऱ्याला जर कोणी पैसे मागत असेल हार्वेस्टरसाठी, किती दुर्दैव आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.